मैत्रिणींनो, बघा आज मी तुम्हाला बांगडा फ्राय करून दाखवणार आहे। हे मस्त असे बांगडे आणलेत मी, स्वच्छ ह्याला चिरून घेतले, स्वच्छ धुवून आतमधले सर्व हे जे काळं असतं ना हे सर्व काढायचं आणि अशा ह्याला चिरा पाडून घेतलेत। आता हा बांगडा आपण मस्त तेलावर अशा तळून काढणार आहे छान झणझणीत। आता ह्या बांगड्याला ह्या चिरा पाडलेल्या आहेत, पण काय करायचं इथून पण हे पहा, इथून अशी परत चीर पाडायची बांगड्याला, म्हणजे काय होतं आतमध्ये मसाला आहे ना त्याचा छान मसाला आपण ह्याच्यामध्ये भरला जातो। हे पहा असा आतमध्ये असा चिरून घ्यायचा, पहा असा, आणि ह्याच्या आतमध्ये पण मसाला भरायचा, म्हणजे काय आपला मसाला आहे ना आळणी लागत नाही। हे पहा हे असा, आणि शेवटपर्यंत त्याच्या आतपर्यंत त्याच्या मीठ मसाला सर्व आतपर्यंत मुरलं जातं। आता हा आपण लगेच करणार आहे। हे पहा असा पटकन चिरला गेला, जेवढा तुम्हाला आतपर्यंत चिरता येईल ना तेवढं चिरायचं। हे पहा आता हे मी चिरून घेतले आहेत, तर हे आळणी लागू नये म्हणून ह्याच्यासाठी मी काय करणार आहे, ह्याला मी थोडं मीठ लावून घेणार आहे ह्या बांगड्यांना। हे पहा हे असं थोडंसं आतमध्ये सगळीकडं असं मीठ लावून घ्यायचं, म्हणजे आळणी लागत नाही बांगडा, आणि आपण मसाल्यामध्ये पण मीठ घालणारच आहोत। ह्या पद्धतीने मीठ सर्व बांगड्यांना आता मी मीठ लावून घेते। हे पहा आता आपण ह्याचा मसाला तयार करूया। त्यासाठी मी हिरवं वाटण म्हणजे हे पहा आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याच्यात वाटलेली आहे, ते 2 चमचे घेते। त्याच्यामध्ये आपल्याला घालायची हळद पावडर, मीठ घालायचं आहे। आपण माशाला अगोदर मीठ लावलेलं आहे बांगड्याला, तर चवीपुरतं आपण ह्याला मीठ घालणार आहोत, आणि एक लिंबू पिळायचं आपल्याला त्याला, किंवा तुमच्याकडे जर कोकम असेल ना तर ते कोकमचं आगळ टाकलं तरी चालेल। तर ह्याला मी हे अर्ध लिंबू पिळते। आता हे छान असं मिक्स करायचं आहे। हे पहा आता हे आपण सर्व ह्याच्यामध्ये भरणार आहोत। ह्याच्यामध्ये आता मसाला घालायचा आहे आपल्याला। आता तुम्ही कुठलाही मसाला घाला, तुमच्याकडे जर माशाचा मसाला असेल तो घाला, मी हा घरगुती साठवलेला मसाला आहे तो घालते। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, कारण मासा हा जरा झणझणीतच छान लागतो बघा। आता पुन्हा सर्व मी हातानेच त्याला मिक्स करून घेणार आहे। हे पहा आता हा बांगडा आपल्याला पूर्ण भरायचा ह्याच्यामध्ये पूर्ण मसाला भरायचा आहे। बघा ह्या चिरा पाडलेत ना ह्याच्यात भरायचा आहे मसाला, छान इकडं असा भरायचा आहे बघा। हे पहा असं पूर्ण आतमध्ये पण हे असं उघडून आतमध्ये पण असा पूर्ण मसाला भरायचा आहे पहा असं। आणि आपण इथे जिथे चीर पाडली आहे ना पाठीमागे, तिथे पण हा मसाला, हे पहा तिथे हा मसाला छान आतमध्ये, हे बघा मस्त मसाला भरून घेतला आहे। असं सर्व मासे आपण आता ह्याच्यात भरून घेऊया मसाला, सर्व माशांमध्ये हा मसाला आता आपण भरून घेऊया। हे पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याला रवा लावायचा आहे। 1 वाटी रवा घेऊया आपण, आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने पण आपले मासे कुरकुरीत होतात। त्याच्यात थोडीशी हळद घालायची, थोडंसं लाल तिखट पण घालायचं त्याच्यामध्ये, म्हणजे रव्याचं जे आहे वरचं कवर ते आळणी नाही लागायला पाहिजे आपल्याला। थोडंसं मिरची, थोडंसं मीठ, आणि छान त्याला एकत्र करून आपण रवा छान लावून घ्यायचा माशाला। हे पहा तर हे छान मी एकत्र करते। आता हे आपण ह्याला भरून घेऊया सर्व। आता हा मासा आहे ना ह्याच्यामध्ये छान असा, हे पहा ह्याच्यामध्ये छान दाबून घ्यायचा, असा एकदम मस्त दाबायचा त्याला, पूर्ण त्याला पीठ हे रवा हे सर्व छान लागलं पाहिजे, म्हणजे मासा आपला एकदम कुरकुरीत होणार। हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याला अशा पद्धतीने आपण छान कोटिंग केलेलं आहे। हे पहा आता सर्व मासे आपण आता असेच कोट करून घेऊया। हे पहा आता हे मासे आपण सर्व ह्याला रवा आणि तांदळाची पिठी जी होती ती सर्व ह्याला काय लावून घेतलेले। आता आपण हे तळून घेऊया। हे पहा इकडे पॅन ठेवला आहे गरम करायला, गॅस चालू केला आहे, 1 पळी त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। छान तेल तापवून द्यायचं आहे, आणि असे कुरकुरीत खमंग हे मासे आपल्याला तळून घ्यायचे। आता जरा गरम होऊन द्यायचं ते। हे पहा आता तेल गरम झालेलं आहे,
आता हा एक एक बांगडा आपण सोडून घेऊया ह्याच्यामध्ये. चारही बांगडे बसतात ह्याच्यामध्ये. आता हे छान आपल्याला सुरुवातीला गरम मोठा गॅस करायचा आणि आता बारीक गॅस राहायला छान आपण खमंग परतून घेऊया. हे पाहता एक बाजू झाली आपली छान खरपूस झाली. आता हे आपण असे पलटी मारूया आणि दुसरी पण आपण बाजू अशीच एकदम खमंग असे छान तळून घेऊया. बघा आता हा आपला बांगडा एकदम मस्त तळून झालेला आहे, एकदम कुरकुरीत झालेला आहे. आता गॅस बंद केला आहे. आता हा आपण काढून घेऊया. हे पहा आता आपला बांगडा मस्त तळून झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बांगडा करून पहा, एकदम क्रिस्पी आणि छान टेस्टी लागतो. ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.